हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्याबरोबर असेच एक सेलिब्रिटी, असेच एक लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर जोडले गेलेले आहेत, ज्यांच्यामध्ये अगदी 2 ते 3 महिन्यात अतिशय चांगला फरक पडलेला आहे. आरोग्याच्या बाबतीत, नात्याच्या बाबतीत, ओव्हरऑल स्वतःच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत सुद्धा. आणि जो काही मॅजिकल एक्सपिरियन्स त्यांनी या प्रवासादरम्यान घेतला, त्याबद्दल ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर मी इन्व्हाईट करीन आपल्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबरला, आपल्या दीप्तीजींना आणि त्यांचं जे शेअरिंग आहे ते आपण जाणून घेऊयात. त्यांना काय अनुभव आला लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम सोबत, माझ्यासोबत. सो मोस्ट वेलकम दीप्तीजी. मी तुम्हाला अनम्यूट करत आहे. सो प्लीज. हॅलो. येस. नमस्कार. हा तर तुमचा कोर्स मी म्हणजे एप्रिलमध्ये 1-to-1 कॉल घेतला होता. हां हां. आणि मार्च मध्ये अशी सिच्युएशन होती हम्म, की मला थोडा डोळ्यांचा इश्यू झालता. त्यामुळं मी खूप फ्रस्ट्रेशन मध्ये होते की अगदी म्हणजे की जॉब सोडून आता घरी बसावं ह्या सिच्युएशन पर्यंत आलते. आणि हम्म, डॉक्टरांनी पण सगळे असे ऑपरेशन वगैरे केल्याशिवाय काहीच होणार नाही असे सगळं सांगितलेलं. तर जेव्हा 1-to-1 कॉल झाला आपला, तेव्हा असं बोलल्यावरती खूप पॉझिटिव्ह वाटलं. आणि मी काही असे 1-2 सिंपल टेक्निक सांगितले. ते केल्यावरती जेव्हा पुन्हा माझं चेकअप होतं, तेव्हा मग डॉक्टरांनी सांगितलं की नाही, आता काही आवश्यकता नाहीये, नंतर बघू आपण पुढे ऑपरेशनचं. तर तेव्हा मला असं वाटलं की हे फक्त एकदा बोलल्यामुळं, 1-to-1 कॉलमुळे जर इतकं होऊ शकतं, तर मग आपण पुढे कंटिन्यू करायला पाहिजे ही जर्नी. म्हणून मग मी कोर्स जॉईन केला. आणि जसजसे आपले सेशन होत गेले, तसतसा म्हणजे खूपच इफेक्ट जाणवायला लागला त्याचा. म्हणजे अगदी कितीतरी वर्षापासूनचे जे मनात ट्रिगर होते, ते अगदी सहज रिलीज झाले. आणि कधी कधी असं ते आठवायचं, पण नंतर मग आता अजिबात काही वाटत नाही त्याचं. आणि काही अशी जी माणसं होती की ज्यांच्यामुळे त्रास झाला, हम्म, त्यांना पण इझिली माफ करता आलं. म्हणजे कसलीच आता आडी राहिली नाही. आणि जे काही तुमच्या कोर्स मधले टेक्निक होते, तुमच्या ऍप मधले, ते फॉलो करून तर म्हणजे अगदी मॅजिकच झालं. आता एकच म्हणजे हे सांगायचं तर आमच्याकडे कामवाल्या मावशी येतात. त्यांनी 1.5 वर्षापूर्वी माझ्याकडनं 20,000 रुपये घेतलेले. आणि म्हणजे त्या म्हटलेल्या की मी देणार आहे, पण कोइन्सिडेंटली त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि मेजर होता ऍक्सिडेंट. त्यामुळं मग त्यांनी कामच सोडलं. मग आम्हाला पण असं वाटलं की जाऊ देत, त्यांच्यावरच इतकी वेळ आली, आपण पैसे मागणं काही बरोबर नाही. पण मग नंतर त्या दुसरीकडे काम करायला लागल्या. त्यांना जे शक्य होतं ते. मग आम्ही बरेचदा कॉल करायचो वर्षाने की म्हणजे आमचे पैसे कधी देणार आहेत वगैरे. तर त्या नाही म्हणायच्या नाही, पण देणारे असं होत होतं. मग नंतर त्यांना शेवटी आम्हाला वाटलं की जाऊ दे, सोडून द्यावं. काय 20,000चा प्रश्न आहे, कुठं त्यांना सारखं सारखं हे करणार. आणि अचानक त्यांचा मागच्या आठवड्यामध्ये कॉल आला की मी मुलीला पाठवते, कशाला येते माहिती नाही, आणि आली ती डायरेक्ट पैसे घेऊनच आली. हम्म, म्हणजे हे तर खूप मोठं मॅजिक होतं की जे आम्ही सोडून दिलं की नाहीच आपल्याला आता हे मिळणार, तर ते अचीव झालं. त्यानंतर बऱ्याचशा अशा काही गोष्टी होत्या की अम, आता हे चालू होतं, सेन्ससचं काम चालू होतं. तर मेडिकल इश्यूमुळे मला वाटत होतं की ते काम मला होणार नाही, मला जमणारच नाही ते. तर माझी ऑर्डर काही करून कॅन्सल व्हावी. तर मी ते सी पोर्ट केलं आणि इझिली माझी कॅन्सल झाली. आणि त्यातलं मॅजिक म्हणजे ज्यांच्या कॅन्सल ऑर्डर झाल्या त्यांना सगळ्यांना परत रिऑर्डर आल्या, पण हम्म. मला काही शेवटपर्यंत रिऑर्डर आली नाही. वा. तर ते सगळ्यांना अजून हे वाटतं की म्हणजे हिलाच कशी नाही आली अजून ऑर्डर, असं. तर ते पण म्हणजे खूप. आणि आरोग्याच्या बाबतीत पण अगदी खूप छान रिझल्ट मिळाले की मला 2024 पासून डायबिटीसचा त्रास आहे. तर जेव्हा कोर्स जॉईन केला, तेव्हा मेडिकल चेकअप केलं आणि सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल आले. की 3 महिन्यापूर्वी जी माझी HbA1c 9 वर होती,
ती आता कोर्स चालू असताना केल्यावर ती 6.10 वरती आली. तर वा. ते पण मला खूप असं मॅजिकल वाटलं की कसं काय झालं हे. आपण ह्याच्या अगोदर तर कधीच असं झालं नाही, कायमच आपलं हे असायचं. तर त्यामुळं मला असं खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलं आणि असं वाटायला लागलं रोजचा दिवस काहीतरी असं मॅजिक घडतंय. जे जे आपण असा विचार करतो ना ते सगळं मिळतंय. आता म्हणजे कुठेही जाताना असं वाटलं की नाही आपल्याला आता ते काम होणार नाहीये. ऑरा क्लिन्झिंग वगैरे केला की अगदी इझिली सगळं आणि खूप छान असा फ्रेश आणि एनर्जेटिक असा दिवस जातो. आणि शेवटी मी तुमच्या ऍप बद्दल बोलेल की खूपच अगदी इझिली हँडलिंगला ऍप. म्हणजे माझ्या डोळ्याच्या इश्यूमुळे तर मला खूप प्रॉब्लेम होत होता की मोबाईल मधलं वाचताना किंवा हे करताना. तर पण ते अगदी त्याचा फॉन्टची साईज किंवा त्याचं बॅकग्राऊंड हे इतकं म्हणजे जसं आपण सेटिंग करू तसं होतं आणि इझिली ते वापरता येतं. कुणालाही ते सहज वापरणं शक्य. आणि तुमचे जे रेकॉर्डिंग सेशन आहे त्याचं टायमिंग पण फार कमी आहे. त्यामुळं म्हणजे ते एकदा चालू केलं की असं वाटतं पूर्ण ऐकल्याशिवाय तिथे थांबूच नाही. बाकीचे सेशन्स असे बाकीचे आहे क्लासेसचे कसे खूप लेंदी आहेत, म्हणजे 2-2 तासाचे. तर ते एवढा वेळ शक्य नाही जॉब करणाऱ्यांना. हम्म. पण हे तुमचं ऍप अगदी इझिली आहे. आणि DHC जे आहे त्याच्यामध्ये पण बाकीच्यांचे एक्सपिरियन्स ऐकल्यावरती आपल्याला पण म्हणजे असं वाटतं की आपल्याला पण असे एक्सपिरियन्स येतील का. तर खरंच ते DHC जॉईन केल्यापासून तसेच मॅजिक घडतात की जी काही अशी रखडलेली कामं आहेत ना ती सगळी अशी इझिली व्हायला लागली. त्यामुळं खूप खूप थँक्यू तुम्हाला. येस, मोस्ट वेलकम. थँक सो मच. तर दीप्तीजींना आरोग्याचा त्रास होता, नात्याचा त्रास होता आणि प्लस जॉबमध्येही स्टक झालेले होते. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि येस, ते आपल्यासोबत व्यवस्थितरित्या जोडले गेलेले आहेत. तर थँक सो मच. एवढं कीन ऑब्झर्वेशन करून तुम्ही शेअर केल्याबद्दल आय एम रिअली ग्रेटफुल. तर सगळ्यात शेवटी मी विचारीन, की इथे जे कोणी आपल्याला आत्ता बघतायत, तुमचं एक्सपिरियन्स शेअरिंग ऐकतायत, त्यांना तुम्ही काय सांगाल? की नक्कीच तुम्ही एकदा तरी ह्या कोर्सला जॉईन व्हा, हं. मॅडमशी कनेक्ट व्हा आणि तुम्ही सुद्धा हे मॅजिक अनुभवाल. की म्हणजे ऐकणाऱ्यांना वाटेल खरंच असं घडतं का. तर एकदा तुम्ही 1-to-1 कॉलवर मी जर का पुढचं सगळा कोर्स घ्यायला तयार झाले, जिथं मी एकदम फ्रस्ट्रेशन मध्ये होते, जिथं मला काहीच नको वाटत होतं, म्हणजे बाहेर जायला नको आणि काय ऐकायला नको, कोणाशी बोलायला नको, तिथे एका 1-to-1 कॉल जर इतकं मॅजिक करत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की कोर्स जॉईन करून बघा. तुमचे सुद्धा लाईफ पूर्णपणे चेंज होऊन जाईल. नक्कीच. थँक सो मच. तर जे कोणी आता मला दीप्तीजींना ऐकतायत त्यांना खरंच नम्र विनंती आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या 2 दिवसाच्या वर्कशॉपची लिंक असते. EFT टॅपिंग फॉर मनी. तुम्ही तिथून सुरुवात करू शकता किंवा ज्यांना असं वाटतं की नाही इनफ इज इनफ, मला आता ट्रान्सफॉर्मेशन हवंच आहे, तर डेली हिलिंग चॅलेंजनेही तुम्ही सुरुवात करू शकता. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता लाईव्ह असतं. तिथेही तुम्ही स्वतःला बदल घडवण्याची एक पहिली पायरी स्टेप करू शकता. तर खरंच आयुष्यात सोल्युशन्स अवेलेबल असतात. मॅनिफेस्टेशन वर्क होतं, मॅजिक वर्क होतं. पण काही गोष्टींमध्ये आपल्याला स्वतःला आणि एनर्जी फील्डला बदलण्याची गरज असते. तीच स्टेप सगळ्यात पहिले दीप्तीजींनी घेतली होती आणि त्यामुळे ते आता आपल्यासोबत शेअर करतायत. सो थँक यू सो मच दीप्तीजी. तुम्ही एवढं छान एक्सपिरियन्स शेअरिंग केलं त्याबद्दल. आय एम रिअली ग्रेटफुल. मी खूप खूप ग्रेटफुल आहे. खाली डिस्क्रिप्शन आपल्या कमेंट्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स लिहायला विसरू नका. कारण की खऱ्या अर्थानं स्वतःचं एक नेक्स्ट व्हर्जन, एक नवीन व्हर्जन तयार केलेलं आहे. फ्रस्ट्रेट न होता, गिवअप न करता, काहीही न करता. आणि ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. स्वतःचा जन्म, पुनर्जन्म स्वतःच तयार करणे. तर त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स लिहायला विसरू नका कमेंट्समध्ये. थँक्यू सो मच आमचा हा एक्सपिरियन्स ऐकल्याबद्दल. भेटूया असंच एखाद्या हिलिंग, टॅपिंग, एक्सपिरियन्स शेअरिंग व्हिडिओ सहित. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.